लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मर्यादेचं पालन झालं नाही असं सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपलाही एक प्रकारे फटकारलंय। प्रचारामुळे ध्रुवीकरण झालं, संघाला त्यात ओढण्यात आलं, याबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे। मणिपूरमध्ये वर्षभरापासून असलेल्या अशांततेचा उल्लेख करत आता विजयानंतर अनेक समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले। यावरून बऱ्याच प्रतिक्रियाही उमटताना दिसतात। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी दिल्लीत मोठ्या उत्साहात पार पडला। एनडीएचं सरकार स्थापन झालं, खातेवाटपही झालं। त्याचवेळी नागपुरात द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांनी भाजपला कानपिचक्या दिल्या। मर्यादेचं पालन करतो, ज्याला अहंकार नसतो तोच सेवक असतो, असं भागवत म्हणाले। निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंकडून मर्यादा ओलांडण्यात आली। प्रचारामुळे ध्रुवीकरण होईल याचा विचार झाला नाही, अशी नापसंती त्यांनी व्यक्त केली। आता निकालानंतर या अतिरेकाचा विचार करण्याची गरज असल्याचं सांगत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। मणिपूरच्या हिंसेचा उल्लेख करत होरपळत असलेल्या मणिपूरकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। अपने देश के संचालन के लिए कुछ निर्धारण करने वाला वो प्रसंग है, महत्वपूर्ण है, लेकिन हम चरविचरण करते रहे, इतना महत्वपूर्ण क्यों है? समाज ने अपना मत दे दिया, उसके अनुसार सब होगा। क्यों कैसे इसमें संघ के हम लोग नहीं पढ़ते। उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है, लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता, उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया, और वही सेवक कहलाने का अधिकारी रहता है। ये स्पर्धा है, कोई आपस का युद्ध तो है नहीं। जिस प्रकार ये बातें हुई, जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ, जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा, दो गठ बटेंगे, आपस में शंका संशय उत्पन्न होगा, इसका भी ख्याल नहीं रखा गया, और विनाकारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया। टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई, नितांत असत्य। वो प्रतिपक्ष है, वो एक पहलू उजागर कर रहा है, उसका भी विचार होना चाहिए। ऐसा जब चलना है तो चुनाव लड़ने में भी एक मर्यादा होती है, उस मर्यादा का पालन नहीं हुआ। जगह जगह और समाज में कलह, ये नहीं चलता। अब 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है, उसके पहले 10 साल शांत रहा। पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है। कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है। मोहन भागवतांनी सत्ताधारी भाजपचे कान टोचल्यानंतर राज्यातल्या मविया नेत्यांनीही भाजपावर टीका केली आहे। मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर त्यांनी सरकारला हटवावं, असं संजय राऊत म्हणाले। तर मणिपूरच्या मुद्द्यावर भागवतांनी उल्लेख केल्यानंतर आता तरी काही होईल, असं मविया नेते म्हणतात। मग जे अहंकार बाळगतायत त्यांना सत्तेवरून कसं हटवता येईल पहा। आशीर्वाद कशाला देते आहे मग सरकारला? मग तुम्ही तसं स्पष्टपणे सांगा, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही, जसं जे.पी. नड्डाने सांगितलेलं आहे। जे.पी. नड्डाने सांगितलंय आम्हाला संघाची गरज नाही। हे सरकार खाली घ्यायचा मोहन भागवतांना वाटत असेल, हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये, राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही, तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे। बघूया आता केंद्रात RSSचं तरी ऐकलं जातं की नाही। आम्ही तर ओरडून ओरडून कंटाळलो, आता स्वतः मोहन भागवतजी बोललेत, बघूया आता काय होतं। वर्षभरानं का होणार, किमान सगळ्यांना आता मणिपूरची आठवण होते। आमचे नेते राहुलजी मणिपूरला जाऊन आले आणि मणिपूरच्या व्यथा
मणिपूर काय घडतं हे जगाला आणि देशाला दाखवायचा प्रयत्न केला. किमान आत्ता तरी अपेक्षा आहे की सरकारनं यामध्ये लक्ष घालावं आणि जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर या ठिकाणी न्याय मिळावा अशी सामान्य भगिनींची, या देशातल्या भगिनींची अपेक्षा आहे. तर मोहन भागवत हे सगळ्यांचे पालक आहेत, त्यांना कान टोचण्याचा अधिकार असल्याचं भाजप नेते सांगतायत. मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया आपण पालक आहेत आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्याने म्हणणं की बाबा म्हणजे सगळं घर जर गुढीगुढी चाललं, काही झालं तरी वा उत्तम 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 उत्तम, तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही. अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे. आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्य स्तरावर हे जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे. महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे की याची चिंता सर्वसामान्यांनी करावी, अशा पद्धतीचं जाती आणि जातीच्या विषाचा उद्रेक झालाय. आणि यासाठी मोहनजी म्हणाले ते खरं आहे की चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर जाती जातीमध्ये भेद झाला तर निवडणुका जिंकता येईल, पण यातून मात्र लोकशाहीचा आणि देशाचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर झालेला प्रचार, संघाचं नाव प्रचारात जोडलं जाणं यावरून सरसंघचालकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. अहंकार बाजूला ठेवून मर्यादेत सेवक म्हणून काम करण्याचा सल्लाही भाजपला भागवतांनी या निमित्तानं दिल्याचं मानलं जात आहे. गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या मणिपूर हिंसेच्या प्रकरणाचा सरसंघचालकांनी उल्लेख केल्यामुळं आता काय उपाययोजना करण्यात येतात हेही पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.